आता लक्षवेधी बातमीकडे वळूया। अनिल परब यांनी म्हाडा सीईओंसोबत चर्चा केली। अनिल परब यांनी म्हाडा अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं अशी माहिती मिळतेय। तोडक कारवाई अनिल परब यांच्या कार्यालयाची वांद्रे इथल्या झालेली होती। त्यानंतर आज सकाळपासून सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र जमले होते। बघा, ही बैठकीतली दृश्य समोर येत आहेत। अनिल परब या बैठकीला उपस्थित आहेत, म्हाडाचे अधिकारी उपस्थित आहेत। म्हाडाच्या अधिकाऱ्यांना अनिल परबांनी फैलावर घेतलं असं कळतंय। म्हाडा कार्यालयामध्ये साधारणपणे पाऊण एक तासापासून अनिल परब यांची म्हाडा अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू होती। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। प्रणाली, जसं आपण सांगत होतात, पाऊण एक तासापासून अनिल परब म्हाडा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसलेले होते। आत्ताचं अपडेट काय मिळतंय? ही बैठक अजूनही सुरूच आहे असं दिसत आहे, कारण 5 मिनिटापूर्वी आपण साधारणतः बघितलं तर त्यांच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली ही बाहेर आलेली आहे। अनिल परब हे नुसते माजी मंत्री नाहीये, तर ते ॲडव्होकेट अनिल परब आहेत आणि त्यांनी त्याची चुणूक या बैठकीमध्ये दाखवून दिलेली आहे। त्यांनी एक मुद्दा असा धरलेला आहे, जो मुद्दा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा मांडला होता की हे बांधकाम रेग्युलराईज करण्यासाठीची मी अर्ज केलेला होता। त्या अर्जावर 60 दिवसामध्ये म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी कुठली तरी प्रतिक्रिया देणं, म्हणजे ते रेग्युलराईज होऊ शकतं किंवा होऊ शकत नाही या संदर्भातली काहीतरी प्रतिक्रिया देणं अपेक्षित होतं, परंतु ती प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही आणि बरोबर 60 दिवसानंतर त्यांनी अनिल परब यांना नोटीस बजावली आहे आणि त्यामुळे ही कारवाई करणं डीम म्हणजे एखाद्या गोष्टीवर जर कुणी काही प्रतिक्रिया दिलेली नसेल तर त्यावर कारवाई करता येऊ शकते आणि अशी जी डीम कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। तुम्ही अशी कारवाई कशी करू शकता, अशा पद्धतीचं मत जे आहे ते अनिल परब यांनी त्या ठिकाणी व्यक्त केले आहे। थोडक्यात त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलेलं आहे। म्हाडाचे मुंबई परिमंडळाचे जे सीईओ आहेत मिलिंद बोरीकर, त्यांच्याबरोबर त्यांची चर्चा चालू आहे। इतकंच नाही तर अनिल परब यांनी या ठिकाणी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही रोज माझं नाव या प्रकरणामध्ये बाहेर घेतलं जात आहे, त्यामुळे तुम्ही आजच्या आज यामध्ये खुलासा काढा। तुम्ही जर खुलासा काढला नाही तर मी तुमच्या विरोधामध्ये मानहानीचा दावा करणार आहे आणि एकूणच हे संपूर्ण प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये तुम्ही कारवाई करायला घाई केलेली आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणामध्ये कोर्टात खेचणार आहे, अशी भूमिका अनिल परब यांनी या अधिकाऱ्यांना बोलून दाखवलेली आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रणाली। अनिल परब यांनी फैलावर घेतलेले अनेक महत्त्वाचे प्रश्न म्हाडा अधिकाऱ्यांना त्यांनी विचारलेले आहेत या कारवाई संदर्भातले। वांद्र्यातल्या ऑफिसच्या पाडकामावरून अनिल परब आक्रमक झाल्याचंच बघायला मिळतंय। त्यांनी सोमय्यांवर सुद्धा टीका केली आहे। सोमय्या हे बिल्डरांच्या इशाऱ्यावरून काम करतायत असा आरोप अनिल परबांनी केला। या कारवाईचा अधिकार म्हाडाला नसल्याचा दावाही त्यांनी केला। वांद्र्यातील भाडेकरूंना उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे असाही आरोप परब यांनी केला। त्यांना इथं यायचं असेल तर पोलिसांनी त्यांना अडवू नये, त्यांनी इथं यावं, आम्ही त्यांचं चांगलंच स्वागत करू, त्यांनी शिवसैनिकांचा पाहुणचार अनुभवायलाच हवा असं आव्हान अनिल परब यांनी किरीट सोमय्यांना दिलं। शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब आपल्या सोबत आहेत। आपल्याला माहिती आहे की मी ह्याच इमारतीत माझा जन्म झाला, मी लहानाचा मोठा याच इमारतीत झालो आणि मी जिथे राहतोय त्याच्या बाजूला जी थोडीशी जागा होती ही जागा सोसायटीचं ऑफिस म्हणून वापरण्यात येत होती। ज्यावेळेला मी आमदार झालो त्यावेळेला सोसायटीच्या लोकांनी मला सांगितलं की हे ऑफिस आपण आमदार म्हणून वापरा। ते ऑफिस मी आमदार म्हणून वापरत होतो, परंतु ज्यावेळेला मी मंत्री झालो त्यावेळेला किरीट सोमय्या यांनी या जागेवरती अनिल परब यांनी म्हाडाचा पूर्ण भूखंड ढापला अशा प्रकारचे आरोप केले। म्हाडाने मला ज्यावेळेला नोटीस दिली त्यावेळेला मी त्यांना पत्र दिलं आणि या सोसायटीचा याच्याशी संबंध असून माझा कुठलाही संबंध नाही असं ज्यावेळेला सांगितलं, म्हाडाने पूर्ण बाब तपासून मला पत्र दिलं की आपल्या याच्याशी काही संबंध नाही, आम्ही सगळ्या नोटिसेस मागे घेतोय। परंतु ज्या वेळेला जो रेग्युलरायझेशनचा अर्ज होता तो मागच्या आठवड्यात नामंजूर झाला आणि म्हणून सोसायटीच्या रहिवाशांनी बैठक घेऊन ठरवलं की म्हाडाने जर तो नामंजूर केलेला आहे तर आपण हे कार्यालय तोडलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी कार्यालय तोडलं। आता हे कार्यालय तोडल्याच्या नंतर हे म्हाडाचं काम आहे येऊन तपासणं। आम्ही म्हाडाला पत्र दिलेलं आहे की आपण जाऊन तिकडे बघा, तपासा आणि याच्या बाबतीत योग्य ती कारवाई करा। किरीट सोमय्या कोण आहे? तो म्हाडाचा अधिकारी आहे का? तो म्हाडाचा मुकादम आहे का? तो म्हाडाचा महानगरपालिकेचा मुकादम आहे का? आणि ही नौटंकी त्याला जर करायची असेल तर याच बाबतीमध्ये नारायण राणेंची देखील हायकोर्टामध्ये ऑर्डर झालेली आहे। हायकोर्टामध्ये नारायण राणे यांचं घर तोडण्यासाठी परवानगी महानगरपालिकेला सांगितलंय
आम्हाला पण जाऊन तपासायचं की नारायण राणेंचं घर आता बरोबर तुटलंय की नाही. आणि किरीट सोमय्याला मी आवाहन करतो, हिंमत असेल माझ्याबरोबर नारायण राणेंच्या घरी चल, आपण दोघे जाऊन तिकडे बघूया. आणि त्याला मी इथे यायचं देखील आवाहन केलेलं आहे. मी पोलिसांना सांगितलेलं आहे, त्याला अडवू नका, त्याला पाठवा. आम्ही शिवसैनिक त्याचा समाचार घ्यायला उभे आहोत आणि समाचार घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ मुके सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई.